माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी 3 ट्रक मदतीचं सामान रवाना करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून हे ट्रक रवाना करण्यात आले। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। शेकडो घरं जमीनदोस्त झाली, नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं। अशा संकटग्रस्त कुटुंबियांसाठी माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी पुढाकार घेत धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 3 ट्रक अन्नधान्य व किराणा साहित्य पाठवले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून ट्रक धाराशिवच्या दिशेने रवाना केले। अशा संकटाच्या काळात समाजातील प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे। पोटे पाटील यांनी दिलेली ही मदत गरजूपर्यंत पोहोचेल आणि त्यांना दिलासा मिळेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचं कौतुक करत म्हटलं। टोटल आपण 8 ट्रक पाठवतो। आज आपण धाराशिवला 3 ट्रक पाठवतो आहे, नंतर सातारा असं त्या ठिकाणी सुद्धा आपण पाठवतो आहे। साधारणतः आपली ही मोठी मदत त्यांना कुठेतरी खारीचा वाटा म्हणून आपण कामी पडाव्या दृष्टीने काम करतो आहे। ट्रकमध्ये काय काय साहित्य आहे? जेव्हा साखर आहे, तेल आहे, रवा आहे, बेसन आहे, गहू आहे, तांदूळ आहे, डाळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या आपण या ठिकाणी पाठवतो आहे।